बाजूला ठेवून आपल्या विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली पाहिजे, आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे. आणि म्हणून आज 9 ऑगस्ट रोजी खरं तर ऐतिहासिक क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 1942 साली महात्मा गांधींनी ब्रिटिशांना सांगितलं चले जाओ करो या मरो. आणि म्हणून 9 ऑगस्ट रोजी आपण पुन्हा एकदा त्याची ही ज्योत पेटून खऱ्या अर्थानं पुन्हा नाशिक रेल्वे या ठिकाणी झाली पाहिजे. आणि सगळ्यांच्या भावना आपल्या व्यक्त केल्या. खरं तर सर्वांनी सांगत असताना सांगितलं की जीएमआरटीचा प्रकल्प माऊली तुम्ही म्हणाला, सगळ्यांनी सांगितलं जीएमआरटीचा प्रकल्प किती वर्ष झाला आहे आपल्याला माहिती, रेल्वेचा सर्वे किती वर्ष झाला हे आपल्याला माहिती. मला हे कळलं नाही, जर जीएमआरटी प्रकल्पाचा विरोध होता मग तुम्ही आधी सर्वे आणि त्याला मंजुरी या गोष्टी कशा केल्या होत्या? हे तर खऱ्या अर्थानं मंजुरी दिली. जवळजवळ जीपीआर 1700 ते 1750 कोटी याचा जीपीआर तयार केला. त्यामध्ये महारेलला या ठिकाणी सामील केलं. महारेलला महाराष्ट्र शासनाने 1062 कोटी रुपये वर्ग केले. आणि मग अचानक असं काय झालं की जीएमआरटीचा प्रकल्प त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय. आणि म्हणून हे सर्व करत असताना या ठिकाणी तुम्ही सर्वे केला, भूसंपादन केलं. माऊली 316 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी खर्च केले. मग हे कशासाठी केले? मग हे सर्व असताना जर तुम्ही हे सर्व झाले आणि कुणाचा तरी चुकीच्या मार्गानं हा रेल्वे तिथून होणार नाही, काय तर म्हणे लहरीला अडचणीत अनेक प्रकल्प. म्हणून मगाशी खासदार साहेबांनी सांगितलंय, त्यांनी आता डॉक्टर अनिल काकोडकर समिती या ठिकाणी स्थापन केली. त्यामध्ये रेल्वेचे अधिकारी त्या ठिकाणी घेतले, महसूलचे अधिकारी घेतले. आणि हा लवकरात लवकर याचा अहवाल प्राप्त व्हावा आणि तो अहवाल पॉझिटिव्ह होऊन हाच रेल्वे खऱ्या अर्थानं ही झाली पाहिजे, ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांची मागणी. आणि मग जीएमआरटीचं नाव करून तुम्ही जर करत होतात तुम्ही त्यावेळेस सगळे राजकीय असतील, सगळे असतील, अधिकारी असतील, हे सर्वे सगळे झाले कसे, भूसंपादन झालं कसं, शिक्के पडले कसे. आणि म्हणून आज या ठिकाणी जाहीर आव्हान आहे, कुणाला आम्हाला शिर्डी साईबाबाचं महत्व आहे, आम्ही साईबाबाला मानणारे आहेत. परंतु ज्या राजानं जगाला इतिहास शिकवला, या राजानं त्याचं राज्य कसं असावं हे खऱ्या अर्थानं सांगितले, ती शिवजन्मभूमी आहे. आणि त्या शिवजन्मभूमीला जर तुम्ही वंचित ठेवलं तर काम आणि पाप करणार असाल तर हे कधी खपून घेणार नाही, हा खऱ्या अर्थाने करत आहे. आणि म्हणून काल परवा कुणीतरी दिल्लीला गेलं, दिल्लीला जाऊन सांगतंय आमचा त्याला विरोध आहे, आज रेल्वे करा. मी नावं कोणाचे घेणार नाही, पण त्यांनी जे केले त्यांना माझी सांगणं आहे, जर ह्या पुढच्या काळात तुम्ही विरोध करणार असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. आपण सर्वजण एका हेतूने या ठिकाणी थांबलात. आणि म्हणून माझे या ठिकाणी केंद्र शासन असेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, रेल्वे मंत्री वैष्णवजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार असतील, एवढ्यांना सगळ्यांना माझा विनंती आहे की हा प्रकल्प आमच्या विकासासाठी, या शिवजन्मभूमीच्या विकासासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारासाठी झाला पाहिजे, एवढीच विनंती आपण या ठिकाणी करतो. जर हे झालं नाही तर पुढची आंदोलन तीव्र आणि कशा प्रकारची होईल हे जर शासनाला पाहायचंच असेल तर खऱ्या अर्थानं या पुढच्या भविष्य काळामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. परंतु माझी पुन्हा एकदा विनंती आहे, शासन आपला नक्कीच जो संमतीचा अहवाल पॉझिटिव्ह येऊन आपली मार्ग असाच व्हावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलात, सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. यानंतर या ठिकाणी भास्कर शेठ गाडगे विनंती, आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं.